रिया निघायला उभी. आरव तिला सोडायला बाहेर येतो. काही सेकंद शांतता. रिया आजचा दिवस आयुष्यात कधी विसरणार नाही. आरव तिच्याकडे पाहतो. हळूच तिचा हात धरतो. आजपासून तू एकटी नाहीस. रिया हसते. आजपासून नाही, खूप आधीपासून. आरव तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो. यावेळी अन्वी खिडकीतून बघत असते. अन्वी खिडकीतून ओरडते, अरे इनफ, CCTV लाईव्ह आहे इथे. रिया कार जवळ उभी. ती म्हणते, मी जाईन, ड्रायव्हर आहे. आरव तिच्याकडे बघतो. नाही, मी सोडतो. तेवढ्यात आरवचे बाबा दरवाजेजवळ येतात. सगळे त्यांच्याकडे येतात. त्यांच्या चेहरा नेहमीसारखा गंभीर. बाबा सरळ आवाजात, आरव. आरव लगेच वळतो. हो बाबा. क्षणभर शांतता. बाबा रियाकडे बघतात. मग पुन्हा आरवकडे. रिया एकटी जात आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलका प्रश्न. बाबा पुढे म्हणतात, तू तिला सोडून ये. हॉलमध्ये उभे असलेले सगळे एकमेकांकडे बघतात. अन्वीचे डोळे मोठे होतात. अन्वी हळूच आईच्या कानात, हे बाबा आहेत ना आपले? आई हसू दाबते. आरव थोडा सरप्राईज होत, बाबा मी? बाबा कडक पण मऊ आवाजात, मुलगी आपल्या घरातून निघते. आपल्या घरची मान आहे आता ती. रिया थक्क होते. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी येते. बाबा थोडे हळू आवाजात, रस्ता मोठा असतो. रात्री उशीर झाला आहे. जाऊन नीट सोडून ये. आरवच्या चेहऱ्यावर अभिमान. हो बाबा. रिया हलकंसं म्हणते, धन्यवाद काका. बाबा तिला थांबवतात. काका नाही. क्षणभर थांबतात. बाबा म्हण. रिया गोंधळलेली पण हसत, हो बाबा. अन्वी तोंड झाकून हसते. आईच्या डोळ्यात आनंद. आरव ड्राईव्ह करत होता. रिया त्याच्याकडे बघत, तुझे बाबा आज खूप वेगळे वाटले. आरव हलकंसं हसतो. ते नेहमीच असे आहेत, फक्त दाखवत नाहीत. रिया खिडकीतून बाहेर बघते. आज मला खरंच वाटलं मी त्या घराचा भाग आहे. आरव एक हात स्टेअरिंगवर, दुसऱ्या हाताने तिचा हात हलकेच धरतो. तू आहेसच. रिया त्याच्याकडे झुकते. आज जर तू माझ्या आयुष्यात नसतास, आरव हळू आवाजात, तर मी तुला शोधलं असतं. कार सिग्नलवर थांबते. क्षणभर शांतता पसरते. आरव तिच्याकडे वळतो. थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. रिया हसते. आता शब्द नाहीत, फक्त भावना आहेत. आरव हलकंसं तिच्या गालावर किस करतो. रिया हसत म्हणते, ड्राईव्हर लक्ष दे. मिस्टर रिस्पॉन्सिबल. दोघे हसतात. रियाच्या घराजवळ कार थांबते. रिया उतरते, पण दरवाजा बंद करण्याआधी थांबते. ती परत झुकते. आरवच्या ओठांवर हलकंसं छोटंसं किस देते. गुड नाईट. आरव थोडा अचंबित होतो, मग हसतो. गुड नाईट सून टू बी मिसेस. रिया लाजत आत जाते. आरव काही क्षण कारमध्येच बसून हसत राहतो. 2 दिवसानंतर सकाळपासून घरात लगबग. स्वयंपाकघरातून तुपाचा सुगंध. हॉलमध्ये मोठं पांढरं चादर अंथरलेलं, त्यावर पंचांग, कुंडल्या, गणपतीची मूर्ती, फुलं. रियाची आई पूजा सजवत असते. रिया थोडी घाबरलेली, आई आज सगळं ठरेल ना? आई तिच्या कपाळावर हात ठेवते. आज फक्त तारीख ठरेल ग. तुझं नातं तर आधीच ठरलंय. पंडितजी येतात, कुंडली पाहून सांगतात, 12 तारीख साखरपुड्यासाठी उत्तम आहे. घरात आनंदाची लहर पसरते. साराच्या घरी. साराचं घर शांत, थोडंसं उदास वातावरण. हॉलमध्ये व्हीलचेअर ठेवलेली, त्यावर साराची आई बसलेली. तिच्या एका बाजूचा हात आणि पाय हलत नाहीत, पण चेहऱ्यावर माया भरलेली. टेबलवर लहानसा देव्हारा, साधीशी फुलांची माळ. सगळं सारा स्वतः करत असते.
आई जवळ येते. आई, थकल्यासारखं वाटतंय का? आई हळू आवाजात बोलते, नाही ग, आज माझ्या मुलीच्या आयुष्यातला मोठा दिवस आहे. सारा तिच्या आईचे केस अलगद ठीक करते. तिच्या पायावर चादर नीट करते. तेवढ्यात पंडितजी येतात. सारा त्यांना आधार देऊन आत बसवते. कुंडली पुढे करते. पंडितजी ग्रह बघतात. थोडं गणित मांडतात. सारा आणि जियान यांचा साखरपुडा 12 तारखेला फार शुभ आहे. क्षणभर शांतता. साराच्या आईच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती हात उचलण्याचा प्रयत्न करते, पण पूर्ण वर जात नाही. सारा लगेच तिचा हात हातात घेते. आई म्हणते, मी स्वतः उभी राहून तुझ्या साखरपुड्याला यायला हवं होतं. सारा डोळे पुसत हसते. आई, तू बसलीस तरी माझ्यासाठी तू पर्वतासारखी उभी आहेस. आईच्या चेहऱ्यावर अभिमान. दोन्हीकडे एकाच वेळी 12 तारीख ठरते. एका घरात गजबज, दुसऱ्या घरात शांत, भावूक आनंद, पण दोन्हीकडे आशा सारखीच. सारा आईच्या व्हीलचेअरच्या मागे उभी राहून तिच्या खांद्यावर डोकं ठेवते. आई हलक्या हाताने तिच्या केसांवरून हात फिरवते. नियती दोघींसाठी एकच दिवस निवडते. संध्याकाळी सारा आणि रिया वाणीला व्हिडिओ कॉल करतात आणि घरात काय ठरलं ते सांगतात. वाणी उत्साहात विचारते, अगं, मग कधीची ठरली एंगेजमेंटची तारीख? सारा हसत म्हणते, आधी रिया सांगेल. रिया लगेच, नाही ग, आधी सारा तू सांग. वाणी हसते, दोघींनी एकाच वेळी सांगा बरं. 3, 2, 1. सारा आणि रिया दोघी एकाच वेळी म्हणतात, 12 तारीख. क्षणभर शांतता पसरते. वाणीचे डोळे मोठे होतात. रिया आणि सारा एकमेकींकडे बघतात. तिघीही काही सेकंद शॉकमध्ये. काय? एकच तारीख? काय होणार आहे पुढे? दोघांची एंगेजमेंटची तारीख एकच. गोंधळ होणार आहे की शांतपणे पार पडणार आहेत एंगेजमेंट? पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.